ते वायर आली ना. नाही तिकडे नाही लागत, तिथेच लागतं ते बघ. बस. हेच आहे ना. करेक्ट नाही झालं. गूगल मीट जॉईन कर एक काम, स्क्रीन पास विंडोज प्लस के दाब. आला का टी व्ही? चलो, लास्ट लेक्चरला ऑपरेटर्स केलं होतं करेक्ट. फाईल राहिली माझी जरा कामामुळे, मी आता लेक्चर झालं लगेच करतो. चलो, सो इनपुट फंक्शन युजरकडनं इनपुट घेऊन डायनॅमिक कोडिंग करणं काल आपण केलं होतं लास्ट लेक्चरला करेक्ट. युजरकडनं इनपुट घेऊन त्या लेक्चरला आपण विल स्टार्ट विथ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट, दॅट इज कंडिशनल स्टेटमेंट्स, किंवा त्यालाच आपण कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स असं म्हणतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले लक्षात घ्या, लेट मी शेअर माय स्क्रीन. हे सगळे ऑपरेटर्स आपण बघितले होते करेक्ट. अरिथमॅटिक ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स. ठीक आहे. नाव विल सी व्हॉट इज कंडिशनल स्टेटमेंट्स. तर कंडिशनल स्टेटमेंट्स या शब्दावरूनच आपल्याला काय कळतं की कंडिशन्स लाईक जर आणि तर. खेळ का हा गेम कधी? जर तर ऐकलं आहे का? जर असं झालं तर असं करेक्ट. सो काही ना काही कंडिशन आहे. जर म्हणजे ही कंडिशन आहे की जर तू हे केलं तरच तुला पुढची गोष्ट ग्रँट होईल करेक्ट. सो सेम थिंग गोज ओव्हर हिअर. सो हिअर एज वेल यू हॅव सम ऑफ दी अदर कंडिशन्स वेअर तुम्हाला एक ती कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच पुढचा कोड हा रन होईल करेक्ट. तर फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिले आता इंग्लिशमध्ये मला सांगा कंडिशन कशी देतात रे? इफ ही इज अ बॉय देन ही विल गेट सिलेक्टेड फॉर दिस पोझिशन इन एक्स-वाय-झेड. म्हणजे कंडिशन काय इथे? तो बॉय राहायला पाहिजे करेक्ट. जसं इफ
your if grade is grade नाही तर मग 90 is greater than 5 हे देतात यार then print ठीक आहे थांबा सांगतो मी सगळं एक्सप्लेन करतो आता नीट वाचू आपण पहिले इन पायथन ब्रांचिंग इज इम्प्लिमेंटेड युजिंग इफ स्टेटमेंट विच रिटर्न ॲज फॉलोज ठीक आहे सिंटॅक्स काय त्याचा कसा लिहितो आपण इफ याच्यामध्ये कंडिशन्स कसे लिहितो इफ आणि ते कंडिशन उसके बाद सेमीकोलन आणि त्यानंतर बघा इथे एक स्पेस सोडलेली आहे सॉरी कोलन इथे स्पेस सोडलेली आहे यालाच काय म्हणतात इंडेंटेशन ठीक आहे ते कसं करतं बघा कसं केलं आपण इफ कसं दिलं तिथे इफ आणि कंडिशन तर आपण कंडिशन काय दिली होती इथे इफ 90 ग्रेटर दॅन 5 बरोबर त्यानंतर काय सांगितलं इथे कोलन सो एक कोलन त्यानंतर स्टेटमेंट मग काय करू प्रिंट स्पेसमध्ये सेम आपलं स्ट्रिंगमध्ये पाहिजे ना 90 इज ग्रेटर देन 5 ठीक आहे नाईन्टी इज ग्रेटर दॅन 5 आता मला सांगा ही जी कंडिशन आहे इज इट ट्रू ऑर फॉल्स हां दिस कंडिशन इज ठीक आहे इज इट ट्रू ऑर फॉल्स ट्रू आहे ना 90 मोठा आहे ना 5 पेक्षा मग मला एक सांगा ही स्टेटमेंट प्रिंट होईल का नाही मी तुम्हाला काय बोललो जर कंडिशन ट्रू असेल तरच इफची कंडिशन ट्रू असेल तरच स्टेटमेंट प्रिंट होईल आता सांगा कंडिशन ट्रू आहे का येस मग ही स्टेटमेंट प्रिंट होईल का ओके ठीक झाली वाय बिकॉज दिस कंडिशन वॉज ट्रू आता या कंडिशनला आपण फॉल्स करू कसं करणार if 100 is less than 10 19 10 करो हाँ प्रिंट केलं मी प्रिंट 100 is less than 10 करेक्ट मला सांगा this कंडिशन इज करेक्ट ना फॉल्स आहे ना 100 छोटा आहे का 10 पेक्षा नाही तर मला एक सांगा हे प्रिंट होईल का नाही काय कंडिशन आहे हे प्रिंट व्हायची व्हेन द कंडिशन इज ट्रू ॲट दॅट टाइम ओनली द स्टेटमेंट विल गेट प्रिंटेड मग आता प्रिंट होईल का नाही कोड एक्झिक्यूट झालाय का हो बट स्टेटमेंट प्रिंट झाली का नाही कळलं इफ आता आपण बघू इफ काय म्हणतं ठीक आहे की जर तुमची कंडिशन ही ट्रू आहे तर ती कशामध्ये जाईल बॉडी ऑफ इफ याला बॉडी ऑफ इफ म्हणतात काय म्हणतात म्हणजे याच्या इंडेंट नंतर जे खाली आलं त्याला काय म्हणतो आपण बॉडी ऑफ इफ सो वन्स वी गेट बॅक हिअर सी कंडिशन ओके इथे ट्रू मग ट्रू आली कशात गेलं बॉडी ऑफ इफ मग डायरेक्टली काय आलं आउटपुट आलं आउटपुट समजलं इथे कोणाला काय डाऊट इजी ठीक है लिख लो आप पहले तो ये जो मैंने एक्सप्लेन किया है
चलो हो गया. नेक्स्ट आगे हम पढ़ते हैं मुझे बोलो मैं ऐसा कर सकता हूँ क्या a इक्वल्स टू 100 ठीक है नीचे आया इफ a is greater than 25 print a is ऐसा मैं कर सकता हूँ यस और नो करेक्ट ठीक है अगर यहाँ पे मैंने 5 किया तो नहीं आएगा करेक्ट क्योंकि नहीं है ग्रेटर मैं यहाँ पे यूजर से इनपुट ले सकता हूँ क्या कैसे ले कैसे कसं घेणार इंट हां हां एंटर नंबर करेक्ट एंटर द नंबर आ गया इजी यहाँ पे मैंने डाल दिया 45 क्या आएगा फिर ए इज ग्रेटर देन 25 कळलं का यूजर से इनपुट लेके हमने किया करेक्ट अभी हम देखते हैं व्हाट इज एल्स कंडिशन काय एल्स म्हणजे काय तर नाही रे तर थोडी बर किंवा करेक्ट चलो ते कसं लिहिता बघा आपण लिहिलं आहे इथेच करू का मी पुढे का नवीन एक्झाम्पल घेऊ हां ए ची एक व्हॅल्यू दिली आहे करेक्ट मग इफ ए इज ग्रेटर दॅन 25 इथे इंडेंट दिला आणि याला प्रिंट ए इज ग्रेटर दॅन 25 करेक्ट सिंपल नंतर इथून मी परत एंटर केलं तर बघा इंडेंट आलं म्हणजे दुसरी लाईन पण मी देऊ शकतो नाही का स्टेटमेंट्स होते तिथे पण मी इंडेंटच्या बाहेर आलो इंडेंटच्या बाहेर कसं आहे ना एकदा बॅकस्पेस दाबायचं ठीक आहे आता बघा आता काय टाकणार मी एल्स एल्स एल्सला कुठलीच कंडिशन नसते ठीक आहे प्रिंट ए इज लेस देन 25 करेक्ट आता आपण एंटर करू इंट इनपुट आहे म्हणजे काय आपल्याला एंटर करायचं आहे आता मी टाकलं 1 काय येईल रे ए इज लेस दॅन 25 का बरं मला सांगा ही कंडिशन काय झाली मला एंटर करू काय आलं ए इज लेस दॅन 25 ही कंडिशन काय झाली तुमची ही कंडिशन काय झाली कुठली नेहमी प्रिंट होणार मी सांगितलं तुम्हाला झालं का कळलं एल्स एल्स मध्ये कुठली कंडिशन असते नसते ते कसं किंवा काय हे किंवा हे करेक्ट मग त्या किंवा म्हणजे ऑर मग दोघांपैकी कुठली पण एक गोष्ट ट्रू पाहिजे मग ती प्रिंट होईल ऑलमोस्ट एल्स प्रिंटच होऊन जातं चला आता इथे बघा कंडिशन आहे आता आपली कंडिशन हे मधलं विसरून जा एलिफने शिकवलं होतं ही कंडिशन आहे आता काय होतं ती कंडिशन ट्रू कंडिशन ट्रू होत होती मग कशात जात होती बॉडी ऑफ इफ आणि लगेच आउटपुट आता ही कंडिशन कुठे झाली काय झाली कंडिशन बरोबर ना पहिली कंडिशन अरे इडियट्स ही जी कंडिशन आहे मी याच्याबद्दल बोलतोय ही कंडिशन काय झाली फॉल्स मग ती कुठे गेली
बॉडी ऑफ डायरेक्ट हे विसरून घ्या, हे विसरा, इसको हटा दो 2 मिनिट. कुठे गेली डायरेक्ट अशी, डायरेक्ट फॉल्स बघा. बॉडी ऑफ एल्स, पण बॉडी ऑफ एल्स आपली काय होती, अरे इडियट, ही बॉडी ऑफ एल्स हे असते, ए इज लेस दॅन इथे आलं. करेक्ट. इथून मग बघा काही आहे का त्याला ब्रांच कुठे, डायरेक्ट कुठे आलं, आउटपुट. कळलं का? सर आवाज येतो. हॅलो, सगळ्यांना आवाज येत नाही का? सर आवाज येतोय माझा? हो येतोय ना. तिथे मला एक वाला परत एकदा सांगताय का, ते फॉल्स वालं कंडिशन. बरं ठीक. बिकॉज तिथे तुम्ही जे इनपुट केलं हां ते ऑब्विसली ए इज लेस दॅन 25, मग 1 इज लेस दॅन 25 आहे ना. मला एक सांगा, ट्रू म्हणजे तसं नाही. आपली इथे तुम्ही लेट आलात वाटतं. आपली इथे कंडिशन काय आहे, ए इज ग्रेटर ग्रेटर दॅन दॅन 25, बरोबर. मला एक सांगा, हां. एच्या ठिकाणी आता आपण 1 टाकला होता, बरोबर. हां. तो 1 हां, हा मग ते ग्रेटर दॅन false झालं. 25 आहे का? नाही. नाही false. मग फॉल्स. करेक्ट. मग जेव्हा पण पहिली कंडिशन फॉल्स होते आणि त्याला खाली एल्स दिलेलं असतं, किंवा याला विसरून जा, आता हे ट्रू आहे हे विसरून जा, त्याला एल्स काय दिलं होतं आपण, एल्स प्रिंट दिस. इथे एच्या ऐवजी मी काही लिहितो, एल्स प्रिंट दिस इज जस्ट फॉर एक्सप्लेनेशन. परत काय लिहितो मी, 1 इथे 1 आला तर याची कंडिशन काय होईल, ही फॉल्स होईल, कारण की 1 हा 25 पेक्षा मोठा आहे का, नाही. मग मी त्याला एंटर केलं, मग तो कुठे जाईल, फॉल्स झाले ना. फॉल्स गेलं तर बॉडी एल्स कडे जाईल, बघेल एल्स आहे का दिलेलं, येस. मग बॉडी ऑफ एल्स जे आहे ते प्रिंट होईल, बरोबर. बॉडी ऑफ एल्स काय होतं, दिस इज जस्ट फॉर एक्सप्लेनेशन. हे बघा, समजलं का? चलो मूविंग अहेड. एल समजलं, लिहून घ्या एल सगळ्यांनी. जेव्हा वरची कंडिशन फॉल्स होईल तर ऑटोमॅटिकली एल्स जाईल, जेव्हा ट्रू असेल तेव्हा तो प्रिंट हो.
चलो नेक्स्ट थिंग, अभी हम पढ़ते हैं व्हॉट इज एलिफ स्टेटमेंट. ठीक आहे, कोणी एलिफ बद्दल ऐकलंय कधी? नाही. मराठीमध्ये आपण याला आता असं करणार, असं समजा हे किंवा असं म्हणतो ना आपण, हे नाहीतर हे किंवा हे. करेक्ट? नाहीतर. ठीक आहे. इफला अजून एक इफ, म्हणजे दोन कंडिशन्स. ते कसं देतं बघा. सपोज मी घेतलं ए इक्वल्स टू 100. ठीक आहे. इफ ए इज ग्रेटर देन 25, प्रिंट ए इज ग्रेटर देन 25. ठीक आहे. हॅलो, बरोबर. तुम्हाला काय सांगितलं याच्यानंतर इंडेंटच्या बाहेर यायचं. ते एलिफ बघ कसं लिहितात. एलिफ ए इज इक्वल टू 100. सॉरी, मी स्प्रिंट देऊ. इज इक्वल टू 25, प्रिंट इक्वल टू म्हणजे काय रे? स्ट्रिक्टली इक्वल टू. ए इज इक्वल टू 25. ठीक आहे. नाहीतर मी काय देईल? एल्स. काही कंडिशन द्यायची का? नाही. प्रिंट ए इज लेस देन. इझी. आता ए ची व्हॅल्यू काय आहे? 100. मग कुठली कंडिशन ट्रू झाली? फर्स्ट वन. सो युअर दिस कंडिशन इज ट्रू. दिस कंडिशन बिकम्स, आणि ही कंडिशन पण काय झाली? फॉल्स झाली ना. कंडिशन नाही आहे, बट ही स्टेटमेंट काय झाली? ठीक आहे. मग कुठली प्रिंट होईल? म्हणजे काय प्रिंट होईल? आलं का बरोबर? ठीक आहे. आता मी चेंज करतो. समजलं का सगळ्यांना? आता मी इथे चेंज केलं 25. ओके. अभी मुझे बोलो कौन सी कंडिशन ट्रू हुई? एलिफची. मग ही झाली तुमची फॉल्स, ही झाली तुमची. का बरं? एकची व्हॅल्यू काय? इक्वल टू 25. मग काय प्रिंट होईल? ए इज इक्वल टू 25. आलं का? आता काय होईल? वन मोर थिंग. मी केलं 2. आता सांग, ए इज ग्रेटर दॅन 25. नाही. मग काय झाली? फॉल्स. इज 2 इक्वल टू 25. काय झाली? फॉल्स. बट इथे मग काय प्रिंट होईल? एल्स. एल्सला काही कंडिशन नसतेच. झालं. आता हा ब्लॉक ऑफ डायग्राम तुम्हाला एकदम नीट समजेल. बघा, पहिली कंडिशन जर ट्रू असले, बरोबर, जेव्हा पहिल्यांदा ट्रू होत होतं, हे बघा मी याला ट्रू करतो. 233 ग्रेटर दॅन 25 आहे म्हणजे पहिलं. करेक्ट. ही स्टेटमेंट ट्रू झाली तुमची. कंडिशन ट्रू. डायरेक्ट बॉडी ऑफ इफ आउटपुट आलं होतं आउटपुट. करेक्ट. आता मी 25. आता काय प्रिंट होईल? बॉडी ऑफ एलिफ. कसं? कंडिशन तुमची काय झाली? पहिली कंडिशन काय झाली? मग इथे काय झाली होती? आता फॉल्स झाली होती. करेक्ट. मग इथे कंडिशन पहिली फॉल्स झाली, तर कुठे आलं? एलिफला आलं. त्याने एलिफचं एक्सप्रेशन बघितलं. एलिफचं एक्सप्रेशन काय होतं? ए इक्वल टू 25 म्हणजे मॅच करत होतं, म्हणजे ट्रू होत होतं. मग तो कशात गेला? त्याच्या बॉडी ऑफ एलिफमध्ये गेला आणि परत आउटपुट प्रिंट करून दिलं. नंतर तिसरी कंडिशन काय केली आपण? पूर्णच पहिलं पण फॉल्स झालं, सेकंड पण फॉल्स झालं. करेक्ट. म्हणजे ही जी कंडिशन आहे ही फॉल्स झाली. मग त्यांनी एलिफला चेक केलं. एलिफला ट्रू होत होती का? नाही. एलिफला पण ती फॉल्स झाली. मग कोणात गेली? एल्समध्ये. डायरेक्ट एल्स प्रिंट झालं. कळलं का आता? ब्रांचिंग. बस हेच तर आहे.
लिहून घ्या एलिफ पण, आणि जमलं तर हा डायग्राम तुमच्या म्हणण्यात काढून घ्या. हे ना 2 बॉटल आण ना फक्त अशी. पहिले हे लिहून घ्या. थँक्यू. उद्या लेक्चर ठेवायचं आहे का? बरं. सकाळी 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 कायच नकोच. बोललो. जे ऑनलाईन करताय ते तर तसं ऑफलाईन येणार नाही. तुम्हाला फक्त जॉईन करायचं आहे 8:30. सकाळी 8:30 ते 9:30 काय प्रॉब्लेम, कारण की नेक्स्ट वीक परत मी नाही आहे 1-2 दिवस. ओके. परत लिंक तुटेल तुमची. हां 8:30 ते 9:30. सर डायग्राम शो करा ना. हो. नाही म्हणजे नेक्स्ट वीक पूर्ण वीक नाही, पहिला मंडे नाही आहे फक्त मी. मंडे अँड ॲट मोस्ट ट्यूजडे. सर उद्या नको. ठीक आहे, तुम्ही रेकॉर्डेड करा मग. सर टास्क द्या त्यापेक्षा आज कम्प्लीट करतो मग उद्याच. टास्क मी आज देतो ना मग. जरा हेवी टास्क. उद्या लूप्स घ्यायचे आहे, कारण ते एका फ्लो मध्ये बसेल. एक दिवस गॅप जर पडला लूप्स नाही समजणार असं आहे. कारण की लूप मध्ये तुम्हाला इफेल्स वापरायचे, तर ते जर एका फ्लो मध्ये समजलं तर तुम्हाला लूप्स आणि इफेल्स दोघं ब्रांचिंग पूर्ण नीट समजून जाईल. आपण डिस्कस करू. इंस्टॉल पैकेज, ऊपर कर्नल सिलेक्ट करो, यहाँ पे ऑप्शन आता है, ये इसको सिलेक्ट करो, यहाँ पे आएगा ऐसा पाइथन एनवायरनमेंट्स, यहाँ पे आएगा, उसको सिलेक्ट करो. सर वो इन्वायरमेंट मुझे भी नहीं आ रहा है. तो आपका एनवायरनमेंट अभी बना नहीं है तो बनाना पड़ेगा. कैसे बनाते हैं फिर? तिथे आता ते खूप मोठी स्टेप आहे. डायरेक्ट त्याला तुम्ही यूट्यूबला जरी तुम्ही टाकलं ना तरी येऊन जाईल.
त्यामध्ये पहिल्या दिवशी जे शिकवले ना सेम स्टेप बाय स्टेप केले मी. पण तिथे पायथॉन नॉट इन्स्टॉल इन सिस्टम असं येत आहे. माझ्याकडे आहे पायथॉन. बरं इथे तुम्ही रन केल्यानंतर इन्स्टॉल कर्नल असं येतं ऑप्शन येतं आहे का? नाही मला येते सर. इन्स्टॉल मला पॅकेजेस. मला सकाळी आला होता सर आणि आता ते रन व्हायला लागले. काल पण रन पण होत नव्हतं माझं. अच्छा, नाही ते एका ऑप्शनने होऊन जाईल. ठीक आहे, आपण बघूयात. डायग्राम झाला का सगळ्यांचा काढून? काढा ना पटकन, इम्पॉर्टंट आहे. लिहिलं का सगळ्यांनी? चला. चलो, तुम्हाला एक मस्त नेक्स्ट क्वेश्चन, व्हेरी फेमस इंटरव्यू क्वेश्चन. चेक वेदर द गिवन नंबर, चेक वेदर the given number is even or odd. Even or odd समजता का? Yes, sir. ट्राय करा. इतकंच शिकलो आपण. इव्हनची कंडिशन काय बनेल, ऑडची कंडिशन काय बनेल, डोकं लावा. 2 मिनिटं तुमच्याकडे, करा पटकन.
जमलं का? किती लोकांना नाही जमलं? आता आलं तुम्ही मागे. तो लो तो शिवानी, शेयर योर स्क्रीन. और कैसे किया है आपने? कसं करा? A इक्वल्स टू नंबर घेऊ आपण 90. इफ ए, आता इवन नंबर कसा लिहिता? डिवाइड थोडी करता येईल. डिवाइड केलं तर आउटपुट ते वरचं क्वेश्चन येईल. मला एक सांगा, इवन नंबर्स म्हणजे कुठले नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2, म्हणजे 2ने ते कम्प्लिटली डिवाइड होतं. कम्प्लिटली डिवाइड म्हणजे काय रिमाइंडर वाचतो का? नाही. मग आपल्याकडे रिमाइंडरसाठी कुठला ऑपरेटर होता? मॉड्युलस. मग ए मॉड्युलस 2 जर इक्वल टू 0, म्हणजे जर एला 2ने डिवाइड केलं आणि त्याचं मॉड्युलस म्हणजेच काय रिमाइंडर इक्वल टू 0 आलं, तर तो काय आहे? प्रिंट इट्स अ इवन नंबर. आणि एल्स काय? एल्स सॉरी एल्स. बस एवढंच तर होतं. आता काय आन्सर येईल? ए काय? आलं का? इवन. हेच मी चेंज करून असं पण घेऊ शकतो. अरे लावा ना, सफोकेट होत नाही का तुम्हाला? एक काम कर, बाहेर ना ऑन कर मग. जास्त सफोकेट व्हायला. इकडे असेल बघ काय, इथे इथे. खुर्चीच्या खाली बघ, खालच्या साईडला असेल. येस येस. करा ना ऑन, तिकडे आहे ना. चलो लिख लो. आज तुम्ही तुमचा पहिला कॅल्क्युलेटर बनवून घ्या. ठीक है सर. नेक्स्ट थिंग टेल मी कि आप क्या कर सकते हो. हे झालं का लिहून? नेक्स्ट क्वेश्चन घ्या. Check whether the given number is positive 0 or negative.
पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. पॉझिटिव्ह 0 और नेगेटिव्ह. झालं का? कसं गेलं? Electric buses and teacher input into. हां, एक नंबर घेतला. हां, इफ ए A ग्रेटर देन. हां, 0. Positive. And if A is less than. हे काय? 0. करेक्ट. ठीक आहे. तर काय येईल मग? कंडिशन वरती खालती पण चालते ना? हां, तुम्ही जे मध्ये दिलेलं आहे मी तिथे लेस दॅनची कंडिशन चालते ना, तसं काय नाही ना problem? हां. तरी तर तेच सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला काय डेफ? ओके, मी बघतो मी काय पाठवलं माझंच लक्षात नाही. कामात होतो मी जरा. सर क्लासवर्क 4 नाही पाठवले. 4 पाठवले मॅडम. ग्रुपमध्ये फिक्स दिसलं डायरेक्टली मला सर. हां, 2 आणि 3च आहे का? बरं ठीक आहे, मी 4 पुन्हा पाठवतो. कुठल्या बॅचला? 8ला. बरं ठीक आहे. हा क्वेश्चन करा चला.
झालं का? किती लोकांना जमलं? बाकीचे काय करताय? लक्ष नाही आहे याचा अर्थ तुमचं पूर्ण. एक तासाभरासाठी सगळ्यांनी चित्त इकडे ठेवायचं. डोकं चालेल मग तुमचं शांत. चलो कसं करणार? एज इक्वल्स टू एंड इनपुट एंटर your if age is greater than 18, then eligible elif age ओके पहिले आपण लेस देन करू. ठीक आहे सर. लेस देन इट not eligible to work. Greater than 18 A greater than equal to करू ना आपण. and ची पण काय गरज नाही. काय करायचं किंवा हां एक याच्या खाली पण करून द्यायचं का? हां and age less than 60. नाही तर मग आपण काय करू शकतो डायरेक्ट लेस दॅन 18 ग्रेटर दॅन 18 किंवा एलिफ बिटवीन. नाही तर मग इथेच डायरेक्ट 18 टू नाही तर मग इफ अजून एक करू शकतो इफ एज इज ग्रेटर देन इक्वल्स टू 8 एज. अरे नाही ना 18 पेक्षा पुढे असलं. हां age less than equal to लेस देन इक्वल्स टू 60. पहिली जे मी सांगितलं ते पण बरोबर होतं. हां ते जे आपण केलं ना आता मग फ्रेंड हे काय होईल ओके एका ह्याच्यातच केलं आपण. आणि एल्स मध्ये काय टाकायचं एल्स प्रिंट काय टाकायचं 45 टाका एलिजिबल टू. का बरं इस कंडीशन में आया वो करेक्ट. एज मी टाकलं इंटेरियर एज 2 नॉट एलिजिबल टू वर्क. मी टाकलं इंटेरियर एज 87 सिनियर सिटीजन. आलं का बरोबर. चलो तुमचा एक खूप मस्त हे आहे मेक युअर ओन कॅल्क्युलेटर. कसं बनवायचं आहे कॅल्क्युलेटर कसं काम करतं मला सांगा. ए प्लस बी
ठीक आहे, मला असं पाहिजे एंटर द नंबर फर्स्ट, एंटर सेकंड नंबर, वॉट ऑपरेशन यू वॉन्ट टू परफॉर्म, ते ऑपरेशन क्लिक केलं डायरेक्ट आन्सर आला पाहिजे. कळलं का कसं? एंटर द फर्स्ट नंबर प्रॉम्प्ट बॉक्समध्ये असायला पाहिजे, एंटर द फर्स्ट नंबर, एंटर द सेकंड नंबर, मग काय आलं पाहिजे एंटर द ऑपरेशन, मग तिथे लिस्ट एक सजेशन आले पाहिजे खाली कोणतं ऑपरेशन तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही क्लिक केलं की मग त्याचं आउटपुट डायरेक्ट आलं पाहिजे. ॲडिशन असेल तर ॲडिशन, जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन क्लिक केलं तर सबस्ट्रॅक्शन, जर मल्टिप्लिकेशन क्लिक केलं तर मल्टिप्लिकेशन, जर डिव्हिजन केलं तर डिव्हिजन. लावा डोकं. आजचा होमवर्क. चला घ्या तुमची अटेंडन्स लिहून घ्या. हे होमवर्कला करा. येस ऑनलाईन समजला का क्वेश्चन सगळ्यांना? येस चलो. Yes, sir. सर ऐका ना. हॅलो. ठीक आहे याच्यावरती थांबत नाही. त्याला सेव्ह करण्यासाठी कंट्रोल एस केलं. मग मला स्क्रीन नाही दिसत. हां तुम्ही स्क्रीन शेअर करा ना. माझ्याकडे एक मिनिट. ठीक आहे ऑनलाईन कॅन लिव्ह. हो थ्रू केलं. दिसते का सर स्क्रीन माझी? नाही. आता दिसते. हो. मी काही पण केलं, जर सेव्ह केलं इथे फॉर एक्झाम्पल, आता हे मी इम्पोर्ट केले